देवा भाऊ, खरं सांगा, आमचा हप्ता 2 महिने झाले आला नाही, मग तुम्ही आमचा हप्ता का देत ना? मतदान होतं तेव्हा कसं आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी होतो का? आता लाडक्या बहिणी वाऱ्यावर सोडून दिल्या का? लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडल्यामुळे राज्यातील महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ई-केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसल्यामुळे महिलांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय। रखडलेल्या हप्त्यासाठी वाशिममध्ये सलग तिसऱ्या दिवशी लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आंदोलन केलं। तर नोव्हेंबरच्या रखडलेल्या हप्त्यासाठी अमरावतीमध्येही लाडक्या बहिणींनी आंदोलन करत संताप व्यक्त केला होता। तर यवतमाळमध्येही हप्ता रखडल्यानं लाडक्या बहिणी भडकल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना नियमित हप्ता मिळत नाही, मग आमच्या हक्काचे पैसे गेले कुठे असा सवाल लाडक्या बहिणींनी केला। तर मतदानापुरत्याच बहिणी लाडक्या होत्या का असा सवाल करत महिलांनी सरकारवर निशाणा साधला। देवा भाऊ, खरं सांगा, आमचा हप्ता 2 महिने झाले आला नाही, मग तुम्ही आमचा हप्ता का देत ना? मतदान होतं तेव्हा कसं आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी होतो का? आता लाडक्या बहिणी वाऱ्यावर सोडून दिल्या का? 1500 रुपयासाठी आमच्या लेकरा मुलाबाळाचं शिक्षण होते। तुम्ही, माझी एकच विनंती आहे देवा भाऊ, तुम्ही आम्हाला सगळ्याला 1500 रुपये हे महिना चालू करावे। योजनेची आमची केवायसी करूनही पैसे मिळाले नाही, तर माझी अशी विनंती आहे देवा भाऊंना की आमचे लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला लवकरात लवकर मिळायला पाहिजे। आता मागं नाही का 3 महिने मला मिळाले नाही, आता संग्रातला पण 1 महिन्याचे मिळाले, बाकी मग मिळाले नाही। तर तिथं विचारायला गेलं तर ते बँकवाले म्हणतात आम्हाला का तुम्ही मग कुठं कागद केले तिथं विचारा, नाही तर मग आम्हाला माहित नाही म्हणतो। 2 वेळा केवायसी केली, 2 वेळा केवायसी करून मला पैसा भेटला नाही। मी विचारलं बँकेतल्या मॅडमले, तर मॅडम म्हणत का तुमचे पैसे तिकून आलेच नाही, तर आम्ही तिथं कसे देवा? मी 2-3 वेळा चक्रा मारल्या, मला काही पैसा भेटला नाही। लाडक्या बहिणींच्या रखडलेल्या हप्त्यांवरून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। केवळ निवडणुकीपुरतीच ही योजना लागू केली होती का असा सवाल करत सतेज पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला। लाडक्या बहिणींची केवायसीच्या नावाखाली या ठिकाणी लाखो बहिणींचं अनुदान त्या ठिकाणी थांबवलं गेलं। मग गेले वर्षभर त्यांना अनुदान कसं मिळत होतं? गेले वर्षभर त्या भगिनींना अनुदान कसं मिळत होतं? अचानक म्हणजे शासनाची आता लिक्विडिटी संपलेली आहे, पैसे देऊ शकत नाही, म्हणून आता असं काहीतरी करायचं आणि पेंडिंग ठेवायचं, म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलायचं, हा प्रयत्न शासनाचा चालू आहे। तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता रखडला होता। लाडक्या बहिणींचे हप्ते लवकरात लवकर सुरळीत होतील असं आश्वासन मंत्री पंकज भोयर यांनी दिलं। महाराष्ट्रातल्या महिलांना स्वतःच्या पायावर सक्षमीकरण करण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू त्या ठिकाणी केली होती। केवायसी करताना काही चुकीचे कॉलम त्या ठिकाणी भरण्यात आले, त्यामुळे काही आमच्या लाडक्या बहिणींचा हप्ता त्या ठिकाणी बंद झालेला होता। नुकताच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी संपूर्ण राज्यातल्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की हे केवायसी पुन्हा क्रॉस व्हेरिफिकेशन करून ज्या पात्र आमच्या लाडक्या बहिणी त्यांना हा हप्ता पुन्हा सुरू होईल। ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आणि त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मंत्री अदिती तटकरेंनी दिल्या। मात्र असं असलं तरी हप्ता रखडल्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला। तर विरोधकांनीही सरकारचा समाचार घेतलाय, त्यामुळे आता तरी लाडक्या बहिणींचा रखडलेला हप्ता मिळणार की झेडपी आणि पंचायत समितीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।